नमस्कार, युवा राज्य न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हिमायतनगर जवळील वार्ड क्रमांक 17 म्हणजेच फुलेनगर येथील रहिवाशांना 43 नंबर नमुना द्या या मागणीसाठी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. तरी आपल्यासोबत येथील नागरिक, राजकीय नेते हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. जाणून घेऊ त्यांच्याकडून काय त्यांना उपदेश देण्यात येत आहे आणि काय त्यांची समस्या आहे. अध्यक्ष हिमायतनगर नगरपंचायतीचे ते पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ काही. सर, एकंदरीत काय सांगणार यांच्या आमरण उपोषणाला तुमचं काय उपदेश? तर यांना आमच्या पक्षाकडून, आमच्याकडून, सर्वकडून आमच्या जे पार्टीचे मेंबर आहेत, सदस्य आहेत, सगळे जाहीर पाठिंबा आहे. आणि यांची मागणी रास्त आहे. ही मागणी आजपासून नाही, 1987 पासून 35-40 वर्ष झाली मागणी चालू आहे. मूळ माळाने जे आहे त्यांना अडचण आणायला, पण शासनानं जे पहिले घरकुल दिले होते 120 घरकुल, त्यावेळेस यांना जे जमीन मालक आहेत त्याला मोबदला द्यायचं होतं, दिले किंवा नाही दिले त्या लोकांनाही माहीत नाही. फक्त यांच्याजवळ प्रमाणपत्र आहे की घरकुल इथं भेटले होते 120 लोकांजवळ. जे प्रमाणपत्र आहे त्याच्या आधारे जे लोक मागणी करायले की बाई आम्हाला जे प्रमाणपत्र दिले त्याच आधारे आम्हाला मालकी प्रमाणपत्र देण्यात यावा आणि जेही शासनाचे घरकुल आहे किंवा कोणतीही योजनेचा लाभ आम्हाला भेटावा, आम्हाला अडचणी येऊ नये, हे लोकांची रास्त मागणी आहे. याकरता आमचा यांना जाहीर पाठिंबाच आहे. यांना वेळोवेळी आम्ही ज्यांना जे मदत लागली आम्ही केलेली आहे. आज बी त्यांच्यासोबत आहे, उद्या बी त्यांच्यासोबत आहे. तर एकंदरीत इथे आमरण उपोषण करणाऱ्या त्यांचा एक आरोप आहे, तत्कालीन CO साहेब, तहसीलदार आणि मूळ मालक यांनी काहीतरी घोळ केलेला, त्याबद्दल तुमचे काय मत आहे? परवा कलेक्टर साहेबाचं जे पत्र आला त्या अनुषंगाने यांनी जे कारवाई अर्ज करा वगैरे म्हणले, फुलेनगरवासियांनी ते अर्ज केले. आता काय घोडभंग आला आहे ते आम्हालाच कळना गेलं. आता आम्ही त्याला वेळोवेळी सांगायले की बाई कलेक्टर साहेबाचं पत्र आहे ना, तुम्ही उचित कारवाई जे शब्द आहेत ते ठीक आहे, तुम्हाला समजत नाही तर पत्रव्यवहार करून तुम्ही त्यांना विचारा ना, उचित काय कारवाई करवा. आम्ही बाई फुलेनगरवासी इथं उपोषणाचं 3 दिवसापासून बसले आहे. CO साहेबाचं बी काम आहे, इथं येऊन भेट द्यावं, चर्चा करावं. काय प्रश्न समजा आज नाही निघाला तर 2 दिवस आश्वासन द्यावं. आम्ही सर्व जाऊन आता बी मी माजी साहेबाला म्हणलो की तुम्ही या इथं आपण चर्चा करू. आता कलेक्टर साहेबाला बोललो मी, कलेक्टर साहेब म्हणले की सहआयुक्त जे नगर पंचायत त्यांना बोलून मी तात्काळ तुम्हाला जे काय रिप्लाय देतो. सहआयुक्त इरलोड साहेबाला बोललो मी. आता ते CO साहेबाला काहीतरी सांगाल, आता ते येईल चर्चेसाठी. आम्ही इथं बसलेले आहे, त्यांनी वेट करत. तरी धन्यवाद तुम्ही संपर्क साधल्याबद्दल. तरी प्रथम नगर अध्यक्ष अब्दुल हमीद यांचा जाहीर पाठिंबा झाल्यानंतर यांच्या बोलण्यावरून असं कळते की विद्यमान CO साहेब हे टाळाटाळ करत आहेत. तरी 3 दिवस उपोषणाचे झाले तरी त्यांना नागरिकांची थोडीही काळजी नसून ते आपापल्या ऐशोआरामामध्ये असल्याचे दिसून येते आपल्याला. तरी येथील विद्यमान महाजन साहेब हे पण टाळाटाळ करत असल्याची आपल्याला माहिती मिळाली आहे. धन्यवाद. युवा राज्य न्यूज लाईव्ह, मी शेख मुजमिल सोबत कॅमेरामॅन अझीम भाई.